नमस्कार सर्वांना। तर बघा, ज्यांना बी-एडला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना बघा कन्वर्जन सर्टिफिकेट बनवावे लागते आणि त्यात जर YCME असेल तर खूप अडचणी येत आहेत। तर बघा, मी हे कन्वर्जन सर्टिफिकेट बनवलं आहे की ज्यामध्ये तुमचे लास्ट इयरचे मार्क्स व जे आपण ॲप्लिकेशनमध्ये टाकतो ते मार्क्स आपले मॅच झाले पाहिजेत। बघा, तर इथे माझ्याकडे जे आहे ते BComचे मार्कशीट आहे। आता YCMEमधून ज्यांनी BCom BA वगैरे केलेले आहे त्यांचे सर्वांचे FY आणि SY याचे टोटल मार्क्स मिळून तुम्हाला जी थर्ड इयरचे पर्सेंटेज आहेत ते अशा पद्धतीने आलेले असतील। तर बघा, काय करायचं आहे, आपले हे तिघं मार्कशीट म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि आपलं हे कन्वर्जन सर्टिफिकेट अशा पद्धतीने तुम्हाला याची PDF बनवून आणि अपलोड करायची आहे। तर बघा, यामध्ये असं करायचं, आपल्या आधी इथे नेम ऑफ डिग्री टाकायची आहे, नेम ऑफ पासिंग इयर टाकायचं आहे, नेम ऑफ युनिव्हर्सिटी टाकायची आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही पास झाले आहात आणि तुमचं नाव आणि खाली कॉलेजचं नाव टाकायचं आहे। ठीक आहे, तर बघा इथे असं लिहायचं आहे की तुम्हाला फर्स्ट इयरला किती मार्क्स होते कितीपैकी, सेकंड इयरला किती होते कितीपैकी आणि थर्ड इयरला किती होते कितीपैकी, असं लिहून घ्यायचं। याची इथे टोटल करायची आहे आणि याची इथे टोटल करायची आहे। बघा, 1800 मधून आपल्याला 1063 इतके मार्क्स मिळाले आहेत आणि आपण त्याचे ते पर्सेंटेज काढून घ्यायचे आहेत। बघा, इथे मी 1063 भागिले 1800 केले आणि गुणिले 100 केल्यानंतर 59.6 असे मार्क्स येतात। अशा पद्धतीने मी माझं कन्वर्जन सर्टिफिकेट बनवलेलं आहे। तर बघा, हे जे मार्क्स आहेत आपले इथे थर्ड इयरला, तर हे पर्सेंटेज आणि जे कन्वर्जन सर्टिफिकेटमध्ये जे आलेले हे पर्सेंटेज आहेत ते आपले मॅच होत नाही। पण तुम्ही जे कॅप राऊंडचे जे पोर्टलवरती मार्क्स टाकतात ते 1800 पैकी 1063 यायला पाहिजे आणि तिथे आपले पर्सेंटेज एवढे यायला पाहिजे की जे आपल्या कन्वर्जन सर्टिफिकेटवर आहेत ते, जे ॲप्लिकेशनवरचे पर्सेंटेज आहेत ते आणि कन्वर्जन सर्टिफिकेटवर आपण काढलेले पर्सेंटेज हे जर मॅच झालं तर तुमचा फॉर्म हा 101% व्हेरीफाय होणार आहे। जर तुम्ही या पद्धतीने म्हणजेच बघा, इथे दिलेले मार्क्स जर इथे सेकंड इयर आणि थर्ड इयरचे टाकले तर तुमचं कन्वर्जन मॅच होणार नाही, तुमचे इथले पर्सेंटेज आणि जे ॲप्लिकेशनवरती येणारे जे पर्सेंटेज आहेत ते मॅच होणार नाही, त्याच्याने तुमचं व्हेरीफाय होणार नाही। त्यामुळे काय करा, फर्स्ट इयरचे टाका, सेकंड इयरचे टाका, थर्ड इयरचे टाका, त्यांची टोटल करा आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्सपैकी जेवढे मार्क्स मिळाले आहेत त्यांचे तुम्ही पर्सेंटेज काढा, म्हणजे तुम्ही पोर्टलवरही देखील एवढे मार्क्स टाकाल इतक्यापैकी तुम्हाला इतके मिळाले आहेत आणि त्याचे पर्सेंटेज पण पोर्टलवर सेम येतील आणि ते दोघंही मॅच होऊन तुमचा फॉर्म